मोठं यश मिळताना पाहायला मिळतंय। समाज माध्यमांवर धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः पोस्ट करून राजीनामा आपला दिल्याचं सांगितलेलं आहे। मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांची प्रतिक्रिया आली, यावर आपण ती पाहूया। साहेब सुद्धा आता त्या पत्रकार परिषदेमध्ये असणार आहेत। ती पत्रकार परिषद संयुक्त पत्रकार परिषद असेल मातोश्रीवरती आणि 4 वाजेपर्यंत आता ती सुरू होईल। त्यामुळे आता ह्याच्या पुढचे जे काही प्रश्न विचारायचे त्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला त्यांच्याकडून मिळतील। पण आता नेत्यांची सुद्धा तुमची एक बैठक झाली, काय उद्याच्या सभेच्या बाबतीत काही नाही, त्यावर चर्चा नाही, विविध त्याच्यावरती गोष्टी चालू आहेत, पण अंतिमतः निर्णय त्यावरती राजसाहेब घेतील। त्यावर मी काही बोलणं योग्य होणार नाही आणि पत्रकार परिषद आहे म्हटल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं त्यांच्याकडून प्रत्यक्ष मिळू शकतील। तेव्हा आता जी काही भूमिका घ्यायची आहे, जे काही ठरवायचं आहे ते थोड्याच वेळामध्ये ठाकरे बंधू ठरवतील आणि त्यानंतर ते पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील, अशी माहिती नितीन सरदेसाई यांनी दिलेली आहे। या देशातल्या लोकशाहीचा हा विजय आहे, या देशातल्या तरुणाईचा हा विजय आहे, या देशातल्या विद्यार्थी शक्तीचा हा विजय आहे। आणि आम्हाला आनंद आहे की ज्यांचा गेल्या 12 वर्षामध्ये प्रवास सुरू झाला होता, प्रधान सेवकापासून ते नॉन बायोलॉजिकल असल्याचा साक्षात्कार होईपर्यंतचा, आज त्यांना पुन्हा जमिनीवर उतरवलं त्या विद्यार्थी शक्तीनं, या तरुणाईनं। शिक्षण पद्धती आणि शिक्षणामध्ये होत असलेला भ्रष्टाचार आणि एक पिढी उद्ध्वस्त होत असतानाचं चित्र हे सगळं विचलित करणारं होतं। आणि त्यामुळे एक भारतभरामध्ये क्रोध, एक आक्रोश, एक राग निर्माण होत होता। 20 तारखेला या देशातल्या युवा वर्गाने मोर्चा काढला राजीनामा मागायला, त्याच्यावर जो लाठीमार झाला, मला वाटतं की तो अमानवी होता, ज्याला अनकॉल्ड फॉर म्हणतात तसा होता। आंदोलन चिघळत गेलं। ह्यात आंदोलनाचं मुख्य वैशिष्ट्य काय होतं तर या आंदोलनामध्ये हिंसा कमी होती, पण मात्र ज्या शब्दात त्यांना थोबाडीत मारता येत होती तशी थोबाडीत गेल्या 70 वर्षात मारताना मी बघितलेली नाही। हसत खेळत ते मजा करत तुमची टिंगल उडवायची, पण तुमची जी टोपी उडवायची तशी टोपी उडवणं सोपं नव्हतं। त्यांच्या घोषणा, त्यांच्यातला उत्साह। काल रात्रीचं चित्र, गेले 4 दिवस मी चित्र बघतोय, 4 वाजता थकून भागून रस्त्यावर तसेच उघडे कपड्यानिशी झोपलेत, कोण कुठल्या जातीचा पंथाचा कुठलाच आतापत्ता नाही। एक अनोखं आंदोलन होतं आणि अशी आंदोलनं जेव्हा पेटतात तेव्हा या देशाचा इतिहास आहे ती झुकावत लागतो। जसं मी सांगतो की 73 ते 75, 75 ते 77 आणि इंदिरा गांधींचा पराभव, हा कुठल्या मोठ्या नेत्यांनी, नंतर आले मोठे नेते, पण आधी गुजरात आणि बिहारच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आंदोलन अखेरीस इंदिरा गांधींच्या पराभवाकडे घेऊन गेलं। तसंच झालं, राहुल गांधींनी हे सगळं सुरू केलं, पण जेव्हापासून अभिजित दिपके यांनी कॉकरेज हा शब्द उचलला, जो आपले हिज लॉर्डशिप सूर्यकांतजी यांच्या तोंडातनं बाहेर पडला होता। धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है। We have bloody Senate। क्या कहते थे ये, क्या कहते थे, इस सरकार में इस्तीफे नहीं होते। क्या कहते थे, इस सरकार में इस्तीफे नहीं होते। हम कहना चाहते, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। आंदोलनामुळे मंत्र्यांच्या राजीनाम्याची मोदी सरकारची ही पहिलीच वेळ आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे अखेर सरकार हे झुकलंय।
आणि यानंतर आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये जाणार आहोत. माझा सहकारी कृष्णा केंडे आपल्यासोबत आहे आणि कृष्णासोबत आहेत अभिजित दिपकेचे आई वडील. कृष्णा, टॉस टू यू.